नमस्कार, नॉलेज का कटोरा या माझ्या यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं स्वागत आहे। आज मी शरीरासाठी अत्यंत चांगले असणारे मेथीचे थालीपीठ आणि त्यासोबतच लसणाचा भुर्का करून दाखवणार आहे। चला तर मग सुरुवात करूया। हिवाळ्यामध्ये मेथी खाणं हे अतिशय फायदेशीर असतं। असे मेथीचे थालीपीठ आज मी बनवणार आहे। तर त्यासाठी लागणारे साहित्य आहे, एका भांड्यामध्ये मी 2.5 कप ज्वारीचं पीठ घेतलेलं आहे आणि ही जी मेथी आहे ती मी धुवून घेतलेली आहे आणि आता मी ती चिरून घेणार आहे। तर मी आता ही सगळी मेथी चिरून घेतलेली आहे। ती चिरून घेतलेली मेथी आपण त्या पिठामध्ये मिक्स करणार आहोत। आता मी मिक्सरमधून 4 लसूण, 4 हिरव्या मिरच्या, अद्रकचे छोटे तुकडे आणि 1 चमचा जिरे टाकलेले आहे मिक्सरच्या भांड्यामध्ये आणि त्याची पेस्ट करून घेणार आहे। मी त्याची पेस्ट करून घेतलेली आहे आणि ते पण मी या पिठामध्ये मिक्स करणार आहे। त्याच्यासोबतच मी 1 चमचा ओवा सुद्धा या पिठामध्ये घालणार आहे, 1 चमचा हळद आणि आपल्या प्रमाणानुसार आपण मीठ त्यामध्ये घालू शकतो। आणि आता आपण हे पीठ भिजवून घेणार आहोत। तर यामध्येच मी 3 चमचे तेल पण ॲड करत आहे। तर अशा प्रकारे आपण साधारण मीडियम प्रकारचं पीठ भिजवून घेणार आहोत। जास्त आपल्याला घट्ट किंवा पातळ नाही भिजवायचे। तुम्ही बघू शकता हे अशा प्रकारचं पीठ मी भिजवून घेतलेलं आहे। हे 15 मिनिटासाठी मी झाकून ठेवणार आहे। आता 15 मिनिटं झालेली आहेत। मी पोळपाट घेतला आहे, त्याच्यावर हे सुती कापड मी भिजवून पिळून घेतलेलं आहे। तर या सुती कापडवरच मी थालीपीठ थापून घेणार आहे। तर हे अशा प्रकारे मी हे थालीपीठ थापून घेत आहे। तुम्ही पोळपाट फिरवून सुद्धा थालीपीठ थापून घेऊ शकता किंवा अशा प्रकारे सुद्धा थापून घेऊ शकता। आपल्याला ते जास्त पातळ नाही थापायचे, कारण ते चिकटतं। त्यामुळे आपण साधारण थोडंसं जाडसरच ते थापून घेणार आहोत। त्याच्यातच मी आपलं हे थालीपीठ थापून झालेलं आहे। त्याच्यामध्ये मी असे होल करत आहे। तर असे होल केल्यानंतर यासाठी केलेले आहेत हे होल, कारण आपल्या त्यामध्ये तेल सोडणार आहोत जेव्हा आपण थालीपीठ तव्यावर टाकू, त्यामुळे ते छान खरपूस असं भाजल्या जातं। गॅसवर मी तवा ठेवलेला आहे आणि आता याच्यावर मी तेल पसरवून घेत आहे। आपण आता सुरुवातीलाच तेल पसरवून घेत आहोत, त्यानंतर आपल्याला तेल पुन्हा लावण्याची काही गरज नाही आहे। तर आता आपण अशा प्रकारे तवा तापवून घेतला आहे आणि आता हे जे थालीपीठ आहे सुती कापडवरचं ते अलगद आपण त्यावर सोडणार आहोत। तुम्ही बघू शकता अशा पद्धतीनं आरामात ते आपण तव्यावर टाकू शकतो। अजिबात ते चिकटत नाही, काही नाही, आरामात तुम्ही ते सोडू शकता। आणि त्याच्यानंतर मी याच्यामध्ये या होलमध्ये तेल टाकत आहे आणि आता आपण दोन्ही साईडनी ते छान खरपूस असं भाजून घेणार आहोत। एका साईडनी भाजून झालेलं आहे, दुसऱ्या साईडनी सुद्धा आपण खरपूस असं भाजून घेणार आहोत। तर अजून एक थालीपीठ मी तुम्हाला करून दाखवते। अशा प्रकारे ते आपण थापून घेणार आहोत। त्याच्यानंतर थापून झाल्यावर एक साधारण आपल्याला थोडंसं जाडसरच ते थापून घ्यायचे, त्याला होल मी करत आहे आणि आता आपण पुन्हा एकदा हे त्या तव्यावरती अलगदपणे सोडणार आहोत। त्याच्यानंतर एका साईडनी भाजून झालेलं आहे, त्या होलमध्ये आपण तेल सोडलेलं आहे आणि दोन्ही साईडनी ते खरपूस असं भाजून घेणार आहोत। तर आपले शरीरासाठी अतिशय चांगले असलेले हिवाळ्यामध्ये जरूर खायला पाहिजे असे मेथीचे थालीपीठ, खमंग खरपूस असे मेथीचे थालीपीठ तयार आहे। यासोबतच मी लसणाचा भुर्का किंवा त्याला मीठ भुर्का पण म्हणतात, मराठवाड्यामध्ये तर तो प्रसिद्धच असतो। तर असा लसणाचा भुर्का मी करणार आहे। थालीपीठाबरोबर तो अत्यंत चविष्ट असा लागतो। याच्यासाठी मी एका कढईमध्ये 3 चमचे तेल घेतलेलं आहे, त्याच्यात 1 चमचा मोहरी टाकलेली आहे। ती तडतडल्यानंतर आपण यामध्ये 1 चमचा जिरे
आणि त्याच्यासोबतच मी 1 चमचा तीळ पण टाकत आहे। आणि आता मी 20 लसूण घेतलेले आहेत सोलून आणि ते बारीक कट करून घेतलेले आहेत। ते बारीक कट करूनच आपल्याला या फोडणीमध्ये घालायचे आहेत। त्याच्यातच मी चिमूटभर हिंग सुद्धा घालत आहे आणि 1 चमचा काश्मीरी लाल तिखट मी यामध्ये घातलेला आहे आणि मीठ तुम्ही चवीप्रमाणे घेऊ शकता। पण आपल्याला यात लगेच शेंगदाण्याचा कूट घालायचा आहे, नाहीतर आपलं जे तिखट आहे ते करपू शकतं। तर मी यात 4 चमचे शेंगदाण्याचा कूट घातलेला आहे। हे सगळं मी बारीक गॅसवरच ठेवलेलं आहे। आपल्याला ते बारीक गॅसवरच सगळं परतवून वगैरे घ्यायचे। पण आपण तिखट टाकल्यानंतर तिखट आणि मीठ लगेच आपल्याला तो शेंगदाण्याचा कूट घालायचा आहे। तर 4 चमचे मी घातलेला आहे, तुम्ही कमी पण घालू शकता आपल्या आवडीप्रमाणे। आणि ते बारीक गॅसवरच आपण सगळं परतवून घेणार आहोत आणि अशा प्रकारे झणझणीत लसणाचा भुर्का तयार आहे। तुम्ही बघू शकता चविष्ट असे मेथीचे थालीपीठ आणि लसणाचा झणझणीत भुर्का। तर एक हेल्दी ब्रेकफास्ट म्हणून सुद्धा तुम्ही हे खाऊ शकता। तर जरूर करून बघा। आवडला असेल व्हिडिओ तर शेअर, लाईक, कमेंट करा। आणखी व्हिडिओ बघण्यासाठी सबस्क्राईब करा यूट्यूब चॅनल नॉलेज का कटोरा।